नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आनंद राठोड. मित्रांनो, मी काल एक व्हिडिओ व्हायरल केला होता की तुम्हाला जर ॲक्टिंग क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा. मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, मी स्वतः या क्षेत्रामध्ये 5 वर्ष झाली मी काम करतोय. जवळजवळ 60 ते 70 सीरियलमध्ये मी छोटे मोठे कॅरेक्टर रोल केलेले आहेत आणि माझं त्यातला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतोय. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे या क्षेत्राबद्दल तुम्हा सगळ्यांना माहिती देण्यासाठी. बोलताना काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी. पण मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही की सेटवरती गेल्यानंतर नेमकं आपल्यासोबत होतं काय आणि आपण कुठल्या कंडिशनमध्ये त्या ठिकाणी जातो. तर तुम्हाला मित्रांनो सांगण्याची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही समजा नवीन कलाकार आहात, वर्कशॉप जॉईन केलं आणि तुमचं वर्कशॉप कंप्लीट करून तुम्ही ॲक्टिंग क्षेत्रामध्ये पुढे निघालात आणि तिथे तुम्हाला काम मिळत नाही म्हणून तुम्ही कॉर्डिनेटरच्या थ्रू कामाला गेलात. तिथे कामावरती पोचल्यानंतर तुम्हाला एखादा कॅरेक्टर मिळाला आहे आणि त्यानंतर तुम्ही सेटवरती पोचलात. सेटवरती पोचल्यानंतर तुम्हाला स्क्रिप्ट दिली जाते. स्क्रिप्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमचा मेकअप होईल, तुमचे कपडे येतील, ज्या ज्या कॅरेक्टरसाठी तुम्ही गेलात त्याचे कपडे येतील. ते सगळं घातल्यानंतर रेडी झाल्यानंतर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की 10 मिनटं तुम्ही सेटवरती, कमीत कमी 10 मिनटं 15 मिनटं तुम्ही सेटवरती फिरा. कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या सेटवरती काय चाललं आहे नेमकं, कशा पद्धतीने शूट होतो आहे, तिथल्या कॅरेक्टरचा मूड कसा आहे, तिथल्या डायरेक्टरचा मूड कसा आहे हे तुम्हाला कळेल. कारण काय होतं की डायरेक्टरला एका दिवसात एपिसोड काढायचा असतो. त्याच्यासाठी चॅनल त्यांना प्रेशराईज करत असते आणि त्यांना त्या गोष्टी त्यांना फॉलो करायच्या असतात आणि एका दिवसामध्ये त्यांना पूर्ण एक एपिसोड त्यांना काढायचा असतो. त्यामुळे तिथे कॅरेक्टर वाईज त्यांना पटपट शूट करायचा असतो. तर तिथे गेल्यानंतर काय होतं माहिती आहे का, एखाद्या वेळी आपलं शूट आहे ना ते रात्री उशिरा पण लागू शकतं. कारण तुम्ही बघितलात तर एखादा कॅरेक्टर लीडचं काम आहे, ते लीड आर्टिस्टचे त्यांचे भरपूर कामं असतात. त्यांना कुठे बाहेर जायचं असेल किंवा त्यांचं दुसरीकडे शूट असेल तर त्यांचं पहिले करून घेतात, त्यांना पहिले करून फ्री करतात. त्यानंतर त्यांच्यासोबत तुमचा एखादा शॉट असेल तर तो घेऊन ठेवतात. तो घेतल्यानंतर ते गेल्यानंतर तुमचा क्लोज वगैरे लावतात. पण त्या क्लोज वगैरे लावत असताना तुमचे जे डायलॉग आहेत ते तुम्हाला नीट पाठांतर असले पाहिजे आणि नीट पाठांतर नसतील तर तुम्हाला कमीत कमी त्या डायलॉगची लाईनी थोडंफार आठवले तरी पाहिजे. नाहीतर तुम्हाला तिथे एडी तुम्हाला डायलॉग देणारच, समोर सांगतोच. तर त्या डायलॉग तुम्ही प्रॉपर बोला. या सगळ्या सिस्टममध्ये जेव्हा जाल ना त्यावेळी तुम्हाला त्या डायरेक्टरचा मूड जर वेगळा असेल किंवा रागिष्ट असेल किंवा त्याला पूर्ण एपिसोड निघाला नसेल तर त्याच्यावरती तो प्रेशर वाढतो आणि मग तो तुम्हाला आपल्यासारखे कॅरेक्टरांना उलटं पण बोलू शकतो. म्हणून ते ऐकण्याची पण क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. तर आपण पहिल्यांदा जातो, आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. आपण आर्टिस्ट म्हणून तिथे जातो, आपण काम करायचं, आज मी हा रोल करणार आहे, आपल्या मनामध्ये ती उत्सुकता असते. आपण खूप आनंदित असतो आणि अचानक म्हणजे तुम्हाला कोणी ओरडून बोललं तर तुमचा तो सगळा आनंद एका क्षणात तुटून काचेमुळे होऊन जातो. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मी हे सांगतोय, पुढे सांगणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.